नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस नवीन काहीतरी जर्नी म्हणून आपण आता आपल्या परीचा बारसा वगैरे करून परत परीला सोडण्यासाठी आपण तिच्या गावी आलेलो देगलूरला. मग तिथून काहीतरी फिरावं म्हणून एक स्पॉट भेटला, ते म्हणजे तिरुपती बालाजीचं प्रति बालाजी म्हणून इथे तेलंगणा राज्यात आहे. तर आपण इकडे आलेलो आहे, बघू शकता सुंदर असं गेट आहे. तर आपण इथे जात आहोत आणि वरती गेल्यावरती तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. खूपच सुंदर असं गेट आहे आणि हे बघू शकता. असं वाटतं खरंच तिरुपतीला एंट्री केली का. मी तिरुपतीला जायची इच्छा आहे, तर आपण मग सध्या प्रति बालाजीला जाऊया आणि मग पुढे भेटूया. मित्रांनो बघा, रोड पण असं वरती जाण्यासाठी आहे आणि फार डोंगरावर आहे. तर तुम्हाला ते मंदिर दिसू शकेल तुम्हाला. मला असं खरंच असं फील होतं की मी खरंच तिरुपतीला आलोय का, कारण का एकदमच छान दृश्य आहे. झाडं वगैरे लावलेले आहेत आणि खरंच म्हणजे आपलं राज्य तर फारच भारी आहे, त्यात काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण इतर राज्य पण जे डेव्हलपमेंट होते ना, ते बघून फार आनंद होतोय. तर असं आपल्याला आता वरती जायचं. ते बघा मंदिर तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. बघा किती भारी असं मंदिर दिसते. तर मग वरती जाऊन दाखवतो तुम्हाला, मंदिर एक्सप्लोअर करतो. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही पोहोचलोय वरती टॉपला आणि तुम्ही बघू शकता हे तेलंगणा राज्यामध्ये पूर्ण भाताची शेती. हे सगळं दिसतंय ना, हे सगळं भाताची शेती. आणि ते बघा तुम्ही तळं बघू शकता. तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही. हे बघा तळं, तर किती भारी तळं आहे. आणि तुम्ही सगळीकडे बघा, चारी बाजूला फक्त भाताची शेती आहे. म्हणजे तेलंगणामध्ये म्हणतो ना आपण फक्त भात खातात, तर ते खरंच आहे म्हणायला. कारण का चारी बाजूला बघितलं तर फक्त आणि फक्त शेती आहे, ती फक्त भाताची शेती आहे. आणि मस्त आता तिथून खालून आलो आहे आम्ही. हे बघा, हे जे दिसतंय ना, हे जे घरं दिसत आहेत त्याच रोडने आपण वरती आलो आणि फार वरती आलो. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आहे इकडे मंदिर आपलं तिरुपती बालाजीचं मंदिर. गाडी आपण इथे लावलेली आहे आणि आता मंदिराच्या आत दर्शन घ्यायला जातो आहे आपण. खूपच छान वाटलं वरती येऊन. तर मित्रांनो बघू शकता, आपण मंदिरामध्ये आलेलो आहे, प्रवेश केला आहे मंदिरामध्ये. तर ते तुम्ही शिखर बघू शकता, तिथे शिखर आहे. आणि असं आपण असं मंदिराच्या बॅक साईडवर चाललो आहे समोर. अरे वा, समोरची बाजू तर खूपच सुंदर आहे अजून. तर आपण चलत चलत पुढे येतो आहे आणि बघूया मंदिराची एंट्री अशी आहे. आपल्या पुण्यात पण प्रति बालाजी आहे ना, सेम आहे. प्रति बालाजी पण खूप मोठं आहे. तर आपल्याला या राज्यात एक्सप्लोअर करायला एक नवीन प्लेस भेटली. ही पण प्रति बालाजी आहे आणि आपण व्यंकटेश्वरांना पाया पडण्यासाठी आता आलो आहे. आणि हा मेन गेट आहे आणि मेन गेट बघू शकता, भव्य दिव्य आहे. असं इथून प्रवेश आहे वाटतं मंदिरासाठी. हां, हे बघा तुम्ही बघू शकता, इथून प्रवेश आहे मंदिरासाठी. तर आपल्याला इथून आत जायचं आहे. मध्ये मोबाईल अलाउड आहे नाही आहे माहीत नाही, पण आपण आता जाऊया. हे बघा, पल्लवी आणि आपली परीमध्ये जाते. परीचे पण दर्शन आता होतील बालाजीला. चला. तर मित्रांनो बघा, आपण मध्ये आलो आहे आणि असं हे मंदिर आहे. मंदिराचं दृश्य असं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण मंदिरमध्ये असं आल्यावरती असं आपण दर्शन घेतो. तुम्ही दर्शन घेऊ शकता असे देवाचे. तर इथे कॅमेरा अलाउड नाही, तर मी शॉर्टमध्ये व्हिडिओ काढून तुम्हाला दर्शन दिलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, इथे सगळं आपलं कन्नडमध्ये तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला काही वाचता येत नाही, तर आपले जे सबस्क्रायबर असतील समजा तेलंगणाचे वगैरे, त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगावं. ते माझ्या मते देवाचंच काहीतरी उल्लेख केलेला आहे. माझ्या मते ज्यांनी दान केलं आहे किंवा काय XYZ जे काय असेल ते तिरुपतीचं ते असेल बहुतेक तरी. तर फार समाधान वाटतं असं मंदिरात आल्यावरती. तुम्ही हे दृश्य बघू शकता. खूप छान मंदिर. पुण्याचं पण मंदिर खूप छान बांधलं आहे. हे पण मंदिर खूप छान आहे, खूप छान आहे. बघा तिथे देवाची मूर्ती आपली. चला मित्रांनो, आता मी थोड्या वेळात निघतो आणि पुढे कंटिन्यू करतो. मित्रांनो बघा, हे असं टिक्का आहे, आपण घेऊन लावायचा असतो. तिथे आरसा पण दिला आहे. क्रॉस लागलाय ना. बोला गोविंदा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे प्रसाद भेटलेला आहे. हे माझ्यामध्ये फोडणीचा भात आहे पिवळा आणि 15 रुपयेला हे भात दिलेलं आहे आपल्याला, 15 रुपयाला. तर आता मंदिराच्या इथेच बसून आपण आता हे प्रसाद म्हणून खाणार आहोत. भूक लागली. आणि इकडे आपलं पिल्लू रडतंय, काय माहिती काय झालं त्याला. काय रडते, काय रडते पिल्लू. रडायचं नाही, रडायचं नाही. चला तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बाहेर पडलो आहे आणि आता निघतोय आपण घरी. आपल्याला आज उदगीरला पण जायचं आहे, तर आपल्याला निघणं गरजेचं आहे. तर आता माझ्यामध्ये वाजले असतील 3-3:30. घरी पोचायला 1 तासभर लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण रात्री उदगीरला निघणार आहोत आणि उद्या आपल्याला पुण्याच्या दिशेने निघायचं आहे. तर मग आता निघूया. हे बघा, आता आपण एंट्री केलेली इथून.
हे मेन गेट आहे आणि इकडं आपण जात आहोत बाहेर. तुम्ही दृश्य बघू शकता मित्रांनो बाहेरचा. खूपच असं विराट आणि भव्य दिव्य दृश्य आहे. असं एकदम डोंगरावरती आलेलं, टॉपवरती आलो आहे आपण आणि गाडी आपली लावलेली आहे इथे. आणि आता चला मग निघूया आपण. शेवटचा आपण गोविंदा बोलूया आणि निघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर रोड आहे. असं वाटतं आपण कुठेतरी केरला वगैरेला आलो आहे. एकदम झाडी झुडपे वगैरे आहेत मस्त. इथे भाताची शेताची लागवड आहे बघा दोन्ही साईडला. बघू शकता सगळी भाताची शेती केलेली आहे. आणि असे जेव्हा हे असा छोटा रोड असतो आणि दोन्ही बाजूला जेव्हा रोडच्या साईडला झाडं असतात तर In 400 meters, turn left onto Birko Redgi Road. मेन रोड पासून लेफ्ट घ्यायचं आहे. माझ्या मते रोड चुकलाय माझा, पण चला कुठे ना कुठे तरी निघेलच मेन रोडवरती म्हणून आपण चलत चाललोय. पण अतिशय सुंदर रोड आहे, मस्त एकदम. मित्रांनो बघा आपण थांबलोय तर इथे ट्रॅक्टरने आपण पाणी मारून घेतोय गाडीला. ट्रॅक्टरला धुत होता हा पोरगा, म्हणलं आपल्या गाडीला पण मारून घे. फर्स्ट क्लास गाडी धुवून घेतोय. बघू शकता तुम्ही, मस्त मस्त मस्त. बस झालं भाऊ, अरे बस. तर चला चाललोय. पाठीण पण टाकतोय आता मस्त. आता आपण जाऊया. चला गाडी धुवून झालेली आहे तर आपण निघालोय आता मस्त फर्स्ट क्लास. मित्रांनो आता आपण हायवेला लागलोय. फक्त मला डाऊट काय येतोय की हा रोड हैदराबादला चाललाय का आपल्या डेगलूरला चाललाय, कारण कन्फ्युजन आहे. मॅपमध्ये पण युटर्न दाखवते आणि आता हायवेला असल्यामुळे कुठल्या गाड्याही दिसत नाहीयेत. पण आपल्याला विचारावं लागेल. आता मी थोडंफार चलतो पुढे. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी असल्यामुळे काही कळत नाहीये. पण शक्यतो मला वाटतंय की हा रोड हैदराबादचाच असावा. मला युटर्न घ्यावाच लागेल कारण का डाऊट येते मला, कारण का हा रोड येताना तर मला लागला नव्हता आणि युटर्नसाठी पण रस्ता आहे का नाही आहे माहीत नाही. खूप प्रॉब्लेम होईल पुढे मला. तर मी पहिले कुठेतरी ट्रकवाला वगैरे दिसला ना तर त्याच्याकडनं पहिले माहिती करून घ्यावं लागेल आपल्याला की आपण जातोय कुठं नेमकं. कारण का जर आपण हा रोड जर पकडला तर पुढे एक जवळपास 30 किलोमीटर युटर्न नाही आहे मित्रांनो. मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला. तरी आपण चला ट्राय करूया. मित्रांनो बघा आपल्याला रोड भेटलाय. जो रोड मी बोलत होतो ना तो चुकीचा होता. तो डायरेक्ट हैदराबादला जात होता. तर पुढे आपण ट्रकवाल्याला विचारलं तर तो बोलला की पुढून युटर्न घ्या. तर सर्व्हिस रोड लागलेला, सर्व्हिस रोड वाचून युटर्न घेऊन आपण निघालोय. आता डेगलूर फक्त आणि फक्त 10 ते 15 किलोमीटर असेल, म्हणजे 12 किलोमीटर आहे. आणि मग आपण पोहोचूया, म्हणजे 12 किलोमीटर जवळपास 15 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. सुपर हायवे, एकदम सुपर हायवे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि एवढ्या काही गाड्या नाही आहेत. पण तुम्ही जर ह्या रोडनी जर हैदराबादला जाताय ना मित्रांनो, एकदम क्लास हायवे, एकदम क्लास. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण कुठे भारतात वगैरे हो. जबरदस्त हायवे, म्हणजे एक्सप्रेसवे आपला पुणे मुंबई एक्सप्रेसवे जसं नवीन होता ना, पण ठीक आहे तिथे घाट वगैरे आहेत, पण इथं सरळ रोड आहे एकदम आणि जबरदस्त रोड आहे, जबरदस्त. चला मित्रांनो आता पोचूया डेगलूरला आणि मग भेटतो तुम्हाला. चला मित्रांनो, चला मग आपला बारसा झालेला आहे, आपली ट्रिप झालेली आहे आणि आता आपण निघतोय पुण्यासाठी. तर आपली जी परी आहे त्याचा आपण निरोप घेणार आहे आणि आता आपण जाणार आहे आपल्या गावी म्हणजे उदगीरला. आणि उदगीरला जाऊन मग रात्री आपल्याला निघायचं आहे पुण्यासाठी.
तर आमच्या परीला आपण बाय करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या परीच्या बारशाच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सपोर्ट करा. बाय बाय.